महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन व पंढरपूर अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे अधिकारी वर्गामार्फत आरबीआय आपल्या दारी हा एक दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम गुरुवारी पंढरपूर अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे। मान्यवरांच्या हस्ते पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती। यावेळी बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग सीएबी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर श्री हरिप्रसाद पटनाईक तसेच श्री संतोषजी पांडे यांनी रिझर्व्ह बँक तपासणी व गुंतवणूकबाबत धोरणात्मक बाबींबाबत यावेळी मार्गदर्शन केलं। सर्वसामान्यांची आर्थिक नाळ असणाऱ्या सहकारी बँकांना आरबीआय आपल्या दारी हा बँकिंग क्षेत्रासाठी मार्गदर्शक उपक्रम राबवित अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहे। यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष श्री अजय ब्रह्मेच्या म्हणाले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून थेट ग्रामीण भागातील पंढरपूर अर्बन बँक येथे येऊन नागरी सहकारी बँकांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बाब असल्याचं नमूद केलंय। या प्रशिक्षण कार्यक्रमास अहिल्यानगर, सोलापूर, लातूर व धाराशिव आदी जिल्ह्यांमधून विविध नागरी सहकारी बँकांचे 160हून अधिक पदाधिकारी व संचालक उपस्थित होते। प्रशिक्षणादरम्यान गुंतवणूक विषयक बाबी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून होणारे परीक्षण, निरीक्षणातील त्रुटी तसेच दोष दुरुस्तीचा अहवाल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं होतं। दैनंदिन बँकिंग कामकाज अधिक सक्षमपणे व नियमानुसार करण्यासाठी या प्रशिक्षणाचा निश्चितच मोठा फायदा होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने आयोजित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रसाद पाटील यांनी पंढरपूर अर्बन बँकेने घेतलेल्या पुढाकाराचं विशेष कौतुक व आभार व्यक्त केलं। पंढरपूर अर्बन बँकेचे सीईओ श्री उमेश विरदे यांनी आपल्या मनोगतात हे प्रशिक्षण म्हणजे आपल्याला मिळालेली एक महत्त्वपूर्ण संधी आहे। ज्योत से ज्योती जलाते चलो या भावनेतून आपण येथे घेतलेले ज्ञान आपल्या बँकेतील सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवावं असं आवाहन केलं। यासाठी सोलापूर नागरी बँक असोसिएशनचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभलं। तुमच्या दारी ही भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून जी सध्याची गरज आहे, ज्या विषय महत्त्वाचे आहेत, जे विषय तुम्हाला भडसवतायत, या विषय तुमच्या समोर घेऊन त्याबद्दल एक सखोल अशी चर्चा करून सखोल अशी चांगले वक्ते त्या ठिकाणी असून तुम्हाला बँक चालवताना अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचं काम मी ठरवलं आणि त्यानुसार मागील वर्षभर जवळपास 14 ते 15 कार्यक्रम महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये घेतले आणि कार्यक्रम घेताना एक संकल्पना